पकडणारा पाहिजे का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई आपल्या सोबतच, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर अधिवेशन हे संपायला आलेलं आहे, मात्र सुरुवात करूया की या हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही दाखल झालात, कशा प्रकारे पाहतात? पहिलंच अधिवेशन तुमचं? नाही, पहिलं अधिवेशन असलं तरी आता जी काही संधी मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आहे, जो काही विश्वास मला वांद्रे पूर्वच्या जनतेने माझ्यावर दाखवलेला आहे, तो खरा करण्याचं आता जबाबदारी ही माझ्यावर आहे। आणि त्यामुळे आमची सगळ्यांची अपेक्षा होती की कालावधी हा जास्त असला पाहिजे। आम्ही विरोधक जरी असलो तरी आम्ही सुद्धा जनतेतून निवडून आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला बोलता आलं पाहिजे, आम्हाला आमचे विषय मांडता आले पाहिजेत। आणि विरोधकांचा आवाज हा तितकाच महत्वाचा असतो। अनेक विषयांवर असं बघायला मिळतंय की विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। मुख्यमंत्री त्यांचं निवेदन देतात, त्यानंतर कोणाला बोलू दिलं जात नाही, आणि त्यामुळे जे जनतेच्या मनामधले प्रश्न आहेत ते मी मांडायचे कसे, हा एक विषय आहे। तुम्ही प्रथमच झालेला आहात आणि तुम्ही सुद्धा हेच म्हणतात की विरोधकांना बोलू दिलं जात नाहीये। आतापर्यंत अनुभवी विरोधकांकडून हे ऐकायला मिळत होतं की विरोधकांना बोलू दिलं जात नाहीये, मात्र प्रश्न आता असा आहे की एकीकडे विरोधकांना बोलू दिलं जात नसेल तर मग जनतेचे प्रश्न सोडवणार नाही, खरंच आहे ना, कारण काय आहे की त्यांना एवढं मोठं बहुमत आहे की त्यांचे नेते जे काही बोलतात हे बाकीचे लोक केवळ बाक वाजवण्याचं काम करतात। आम्ही जिथे कुठे सरकार कमी पडतंय त्या गोष्टी हायलाईट नाही करायच्या का? प्रत्येक वेळी एखादा मुद्दा मांडला की जो सरकारने पर्सनली घेण्याची गरज नाहीये, आम्ही लोकांचे मुद्दे मांडतोय। आज सकाळी मराठी माणसावर जो काही काल कल्याणमध्ये घटना घडली, हा विषय मांडताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर काही निवेदनच केलं नाही, त्यावर काही उत्तरच दिलं नाही। बाबासाहेबांचा जेव्हा अपमान केला जातो तो मुद्दा मी मांडायचा नाही का? मराठी माणूस मराठी माणसाला सांगतो की तुम्ही तुमची लायकी नाही, तुम्ही झोपडीत राहा, तुम्ही चिकन मटन खाता, हे विषय महाराष्ट्राच्या सभागृहात नाही मांडायचे, मग कुठे मांडायचे? मुंबई असेल, आपलं कल्याण, डोंबिवली, ठाणा, सगळा मुंबईच्या नजीकच्या परिसरात हे कोण, हे शुक्ला न कोण, तो अजून परवा तो कोण एक मारवाडी माणूस म्हणतो अभी भाजप की सत्ता आ गई है, अभी मराठी में बात नहीं करने का, मारवाड यांची एवढी मस्ती वाढते। काल तो जो मारणार आहे तो असं म्हणतो की मी मुख्यमंत्री कार्यालयात एक फोन लावून देईन आणि तुम्हाला हे करेन। यावर आम्ही प्रश्न विचारल्यावर आम्हाला उत्तरं नाही दिली पाहिजेत? एक युवा म्हणून तुम्ही हे सगळं प्रकरण पाहतात, युवा आमदारात तुम्ही, निश्चितच जे प्रकरण आता समोर येत आहेत, कुठेतरी वाटतं का की आता मराठी माणसाचा नाहीसा होत चाललाय? नाहीसा वगैरे काही नाही, या बाकीच्या लोकांना हिंमत वाढली आहे त्यांची, त्यांना वाटतंय भाजप सत्तेत आली म्हणजे यांना वापरून घेईल, त्यांना शिवसेना स्टाईल उत्तर, शिवसेना स्टाईल वगैरे नाही, यांना मराठी माणसाची स्टाईल करावी लागेल, त्या लोकांच्या तंगड्या तोडाव्या लागतील। मराठी माणसाबद्दल जर तुम्ही असे उद्गार काढणार असाल आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन, तर यांच्या तंगड्या तोडाव्या लागतील। मी या शब्दात तुम्हाला सांगतो, मराठी माणसावर तो कितीही सामान्य असेल, तो झोपडीत राहणारा असेल किंवा तो 50 कोटीच्या घरात राहणारा असेल, मुंबईमध्ये येऊन, महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर, मराठी भाषेला तुम्ही जर काय बोलाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे तुमच्या तंगड्या तोडणार। शेवटचा प्रश्न उपस्थित करतो, शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आज आंदोलन या ठिकाणी झालं बाबासाहेब आंबेडकरांच्या या मुद्द्यावरून, त्यालाच धरून कुठेतरी अजून एक मुद्दा आहे की काँग्रेसचं कार्यालय जे मुंबईतील होतं त्याच्यावरती भाजपने हल्ला केला, काय वाटतं? दडपशाही वाढते का? नाही, आता तो विषय बघा कसं आहे की काल पण आम्ही त्याच्यावर भरपूर बोललेलो आहोत, हे काही मला योग्य वाटत नाही, कारण आज शेवटी ते कोण आता युवा मोर्चाचे कार्यकर्ते, त्यांना काहीतरी स्वतः सिद्ध करायचं होतं की आम्ही किती आक्रमक होतो वगैरे, त्या लोकांना हे कळत नाहीये की आज तुम्ही काँग्रेसच्या कार्यालयामध्ये गेलाय, उद्या युवक काँग्रेसच्या लोकांनी भाजपचं कार्यालय तोडलं तर, भाजपच्या एखाद्या नेत्याला जर रस्त्यात पकडून धरलं तर हे काही योग्य नाही। कसं असतं, शेवटी आमच्या सगळ्यांच्या विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी ते मांडण्याचं एक व्यासपीठ असतं। तुम्ही जेव्हा मुंबई काँग्रेसचं कार्यालय तोडतात, आज काँग्रेस नाही म्हटलं तरी आज त्यांचे असंख्य आमदार आहेत, असंख्य म्हणजे आमदार, माजी आमदार वगैरे मोठे मोठे पदाधिकारी आहेत, हे आहेत मुंबईमध्ये। आज काँग्रेसची ताकद आहे, त्यांनी उद्या ठरवलं तर 2 मिनिटात भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तोडतील, हे असं सगळं होता कामा नये।